आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक। पोलिसांनी मध्यरात्री त्याला पुण्यामध्ये आणलं। तेरगाव रुग्णालयामध्ये रात्री निलेशची वैद्यकीय तपासणी। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप। गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश चव्हाण आधी दिल्ली तिथून गोरखपूर आणि मग नेपाळला गेला। संपूर्ण प्रवास त्यानं वेगवेगळ्या कारने केला, तर नेपाळच्या भैरवा शहरामध्ये लॉजमधून अटक। हगवणे बंधूंना शस्त्र परवान्याच्या फाईलवर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांची सही। सुपेकर हगवणे बंधूंचे मामा, तर तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली। सुपेकरांची TV9ला माहिती। सुपेकरांसंदर्भातील तक्रारीमध्ये किती तथ्य आहे तपासणार। वैष्णवी प्रकरणामध्ये कोणी दबाव आणू नये या दृष्टीनं काही निर्णय घेतलेत। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर चुकीच्या पद्धतीनं शस्त्रांची परवानगी दिली असेल तर रद्द केली जाईल अशी माहिती। सुशील हगवणे आणि शशांक हगवणेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्यानं गुन्हा दाखल। 2022 मध्येही केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता। निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू। पुणे पोलिसांकडून कोर्टामध्ये अर्ज। कोर्टाकडून परवानगी मिळताच निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार। मी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलेले नाही। हगवणे कुटुंबाची बाजू मांडल्यानं माझ्यावर टीका। हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांचं स्पष्टीकरण। माणूस म्हणून वैष्णवीसाठी वाईट वाटतं, पण मी माझी ड्युटी करत असल्याचं वक्तव्य। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले। जबाब नोंदवलेल्यांमध्ये वैष्णवीच्या एका मैत्रिणीचाही समावेश। वैष्णवी हगवणेच्या 9 महिन्याच्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी आजी स्वाती कसपटेच योग्य व्यक्ती। बाळाच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वाती कसपटे यांची असणार। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची ट्विट करत माहिती। वैष्णवी मृत्यू प्रकरणाची सर्व उत्तरं महिला आयोगानंच द्यावी। उत्तर देता येत नसतील तर पदावर थांबू नका। अध्यक्षपदावर बसण्यासाठी चाकणकर अयोग्य, अंधारेंचा हल्लाबोल। अजित पवार गोचिडसारखं अर्थ खात्याला चिकटून बसलेत। अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत। लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका। लक्ष्मण हाके देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर। हाकेंना महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल। सूरज चव्हाण आक्रमक। सूरज चव्हाणांकडून लक्ष्मण हाकेंचा ढेकूण असाही उल्लेख। लक्ष्मण हाकेंचं कार्य शून्य, ते कधीपासून ओबीसी नेते झाले। हाकेंच्या अजित पवारांच्या टीकेला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर। दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे प्रफुल्ल पटेलांचा विरोध। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। पवार काका पुतळ्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादीमध्ये 2 मतप्रवाह। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही। जिथे प्रस्ताव नाही त्याला विरोध करण्याचा प्रश्न येतोच कुठे, सुनील तटकरेंनी केलं स्पष्ट। पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटलांविरोधात तरुण नेतृत्वात नाराजी असल्याची चर्चा। प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा नियुक्ती होण्याआधीच पदाचं वाटप। परस्पर निवडीवरून पवारांकडे तक्रार जाणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडी भक्कम होती आणि राहील। आगामी निवडणुका एकत्रितपणे आम्ही सामोरे जाऊ। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। महत्वाच्या पालिकांसाठी महायुतीचे नो रिस्क धोरण। महत्वाच्या पालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार। एकत्र लढण्यास जास्त जागा जिंकण्याचा अंदाज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात। निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। युतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत निवडणूक लढवली होती। घटनेच्या पहिल्या मिनिटापासून मी साक्षीदार। युतीमध्ये आमचं बहुमत आलं, ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले। गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर त्यांना जो धडा शिकवला गेला तो चांगलाच झाला, महाजनांचा टोला।